नमस्कार मंडळी, स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण कोणताही एडिटिंगवरती नाही केलेलं आहे, कारण मी तुम्हाला आज अलर्ट मोशन देणार आहे. खूप जणांना अलर्ट मोशनमध्ये अडचणीत आहे आणि काही अलर्ट मोशन ओपन होत नाहीत, काही ज्याच्यात प्रीसेट ओपन होत नाही. त्यामुळे आज फायनली जे काही अलर्ट मोशनचं नवीन व्हर्जन आलेलं आहे ते तुम्हाला मी दिलेलं आहे. काय विषय नाही, तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, काय विषय करायचा, काय नाही ते एकदम डिटेलमध्ये मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक करून टाका. चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनल आता सबस्क्राईब करून टाकायचं आहे, ते पण टॉप लेवलमध्ये, काही विषय नाही. तर तुम्हाला थोडक्यात मी सांगेल कसं डाउनलोड करायचं. तर स्टेप बाय स्टेप तर नाही सांगू शकत भावानं, कारण यूट्यूबवरती हे अलाव नाही डाउनलोड कसं करायचं सांगायचं. फक्त थोडंसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तुम्ही समजून घ्या काय गोष्टी, काही विषय नाही. व्हिडिओला नाही स्किप करता बघितला तर तुम्हाला सगळं समजूनच जाणार आहे, काही विषय नाही. तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं आहे, जे काय तुमच्याकडे अलर्ट मोशन आहे ते सर्वात आधी इथून काय करत आपण डिलीट मारून घेऊ. तर सर्वात आधी अलर्ट मोशनवरती दाबून धरायचं आहे. इथून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओके करून टाकलेलं आहे. तुमच्यासमोर डिलीट झालेलं आहे आपलं अलर्ट मोशन. तर अलर्ट मोशन डिलीट झाल्यानंतर काय करायचं आहे, इथून जे काही हे ॲपची गरज पडेल तुम्हाला समजून घ्या. तर आपल्याला तुम्हाला कुठेशी यायचं आहे ते सांगतो. तुम्हाला इथंशी यायचं आहे. इथंशी येण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे या चॅनलची जे काही लिंक तुम्हाला भेटून जाणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तिथून तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, यात एकदम वरती तुम्हाला पिनचे ऑप्शन दिसून जाणार आहे, बघू शकता. इथेशी त्या पिनवरती एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्ही इथेशी पोहोचणार आहे. तर आता इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल. इथं तुम्ही इथं जे काय फाईल दाखवत आहे तर डाउनलोडचं ऑप्शन येईल वरती. तर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. जे काय हे प्रीसेट आहे म्हणजे जे काही ॲप आहे हे डाउनलोड होऊ द्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे, त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. इथून सेटिंगवरती क्लिक करायचं. इथून जे काही टेलिग्रामची सेटिंग ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. डबल एकदा त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून थोडंसं आपल्याला वेट करायचं. त्यानंतर याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे, काही इश्यू नाही. समजून घ्या काही गोष्टी मित्रांनो, सांगणं आलं नाही त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे जे काय आपण थोडंसं वेट करायचं आहे. त्यानंतर जे काय आपलं हे होणार आहे, होम स्क्रीनवरती हे ॲप येणार आहे. तर काय विषय नाही, पूर्व पिक्चर काय आहे ते सर्व याच्या टॉप लेवलमध्ये दिलेले आहेत. फक्त काय करायचं, हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. कशा प्रकारे करायचं ते तर तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता हे डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता आपण हे इन्स्टॉल केलं त्याला ओपन करून घ्यायचं. सर्वात आधी ओपन केल्यानंतर थोडंसं वेट करा, जराशी प्रोसेसिंग घेईल. थोडंसं वेट करा, काय विषय नाही. एकदम टॉप लेवलमध्ये मी काय करतो, इंटरनेट ऑन करून घेतो, म्हणजे कसं फास्ट जराशी चालेल, काही विषय नाही. एकदम टॉप लेवलमध्ये जे काय आता असे पेज येणार आहे तुम्हाला. तर आता काय करायचं, खालती गेस्ट शेटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं इथून आपल्याला वेट करायचं आहे. आता आपल्याला डायरेक्ट हे ओपन करून देईल. तर आता जर तुम्ही प्रीसेट जे काही लिंक ओपन करण्यात याच्यात गेल्या तर ओपन होणार नाहीत, कारण आपलं अलर्ट मोशन आणि कोण लॉग इन केलं नाही आपण. तर आता लॉग इन कसं करायचं ते सांगतो. इथं जे काय बाजूला एरो दिसत असेल, जे मग बघू शकता माणसाचं एरो, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी गेस्ट इन वेट ईमेल यावरती क्लिक करायचं. एकदम वरती ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जे काय तर तुमच्या सगळ्या ईमेल येणार आहेत. तर आता इथून काय करायचं, ज्या ईमेल तुमची इथं लॉग इन करायची आहे त्या ईमेलवरती याचं सिलेक्ट करायचं आहे. आता इथून सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला आता इथून वेट करायचं आहे. इथून आपलं जे काय राईटचं ऑप्शन इझिली प्रकारे आपल्याला इथं दिसणार आहे. थोडंसं वेट करा भावानो, कारण नेट जरा सुरू चालत आहे. आपण इंटरनेट पण ऑन केलेलं आहे, काही विषय नाही. तरी आपण थोडी बघू शकता तसं आपलं झालेलं आहे. अशा प्रकारे राईट आल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर काय करायचं, इथून सर्वात आधी जे काही तुमचं ईमेलचं जे काही ॲप आहे ते कंपनी कोणते तुमच्या सर्वांच्या मोबाईल असेलच, गुगल ॲप हे बघू शकता. हे ॲपची लिंक म्हणजे ॲप तुमच्याकडे असतेच, प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असते. तर इथून काय करायचं, सर्वात आधी जे ईमेल आपण तिथं लॉगिन केली आहे ते इथून लॉगिन करून घ्यायचे आहे या ॲपमध्ये. लॉगिन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय इथून थोडंसं आपण हे करून घेऊ, म्हणजे जे काय आता आपला SMS पडेल. थोडंसं वेट करा मित्रांनो, काही विषय नाही. हां, बघू शकता मित्रांनो, आता जे की आपलं अशा प्रकारे एक तुम्हाला ईमेल येणार आहे. तर त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं इथं पण आपल्याला वेट करावं लागेल, कारण भावानो वेट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नेटचं जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याकडे जराशी लयच आहे, त्यामुळे तुम्हाला जे की जराशी ॲडजस्ट करावं लागेल. तर आता काय करायचं आहे, त्याच्याकडे झूम करायचं. बघू शकता लॉग इन टू अलर्ट मोशन हे जे काही ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर जे काय हे आपल्याला डायरेक्टली अलर्ट मोशनमध्ये घेऊन जाणार आहे.
तर काय विषय नाही, अशा प्रकारे घेऊन जाईल. फक्त वेट करायचा आहे भावानो, वेट केल्याशिवाय काही नाही. नेटचा प्रॉब्लेम असला तर तुम्ही फास्ट प्रकारे करू शकता. तर थोडंसं वेट करा भावानो, काही विषय नाही. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काय आपलं इथं ईमेल लॉग इन झालेली आहे. तर आता ईमेल लॉग इन झाल्यानंतर काय करायचं आहे, इथून सगळं मी बॅक येतो. आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, इथून प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊ शकता तुम्ही. इथून अधिकच्या ऑप्शनवरती तर इथून अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, इथून यावरती क्लिक करू शकता. तर आता बघू देतो आपण अलाइट मोशनचं जे काय वॉटरमार्क यायला काय बघू शकता, कुठेही आपला अलाइट मोशनचा वॉटरमार्क येत नाही. तर इथून काय करा, मीडियामध्ये जाऊन इथून जे काय परमिशन आहे अलाव करून घ्या. आता इथून कोणता पण आपण एक फोटो ॲड करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आपण ॲड केला आहे, कुठेही वॉटरमार्क आलेला नाही. तरी तुम्हाला एक्सपोर्ट पण करून दाखवेल मी, काही विषय नाही. वेट करा थोडंसं. तर बघू शकता मित्रांनो, कुठेही आपला वॉटरमार्क आलेला नाही अलाइट मोशनमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही हे अलाइट मोशन घेऊ शकता आणि जे काही यूज करू शकता. काही विषय नाही मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तितकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगू जा. भेटूया एखाद्या पुढच्या एखाद्या टॉपच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही बाकीचे आहेत टॉपचे व्हिडिओ ते नक्की बघत राहा आणि जे काही टॉपची एडिटिंग करायला नक्की शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.